नमस्कार मित्रांनो, इमिडिएट अटेंड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम योजनेअंतर्गत जे अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत ट्रान्सफर झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी विविध अडचणी निर्माण होत होत्या. मागील 2 दिवसामध्ये पेमेंट करण्यासाठी संकेतस्थळ सद्यस्थितीत बंद करण्यात आले आहे. लवकरच पेमेंट करण्यास सुरुवात केली जाईल या पद्धतीचा मेसेज देखील या ठिकाणी दाखवला जात होता. परंतु शेतकऱ्यांना ही साईट कधी सुरू होईल किंवा याचं काही अपडेट नव्हतं. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याबद्दल कॉल आणि मेसेज केले होते. तर पेमेंट होत नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही पेमेंट सुरू झालेलं आहे, याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणारं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील. तर चला, जे काही पेमेंट ऑप्शन आलेलं आहे, ते कशा पद्धतीने चेक करायचं आणि पेमेंट होतं का, याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आता या पोर्टलवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, जसं आपण मागील प्रमाणेच करत होतो, त्याच पद्धतीने या ठिकाणी शोधावर क्लिक करायचं. त्या ठिकाणी आपल्याला खाली पर्याय दाखवतोय, करा आणि पेमेंट आहे ती त्या ठिकाणी दाखवली जाते. आता पेमेंट कसं करायचं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे, याआधीच आपण अपलोड केलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहून तुम्ही पेमेंट कसं करायचं याची सविस्तर माहिती घेऊ शकताय. तर या ठिकाणी जे झालं पेमेंट सुरू झाल्याचा. पण बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी असा एक प्रॉब्लेम येतोय, की पीएम कुसुम योजनेअंतर्गत आपला अर्ज जे काय आहे तो हस्तांतरित करण्यात आलाय. त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? तर त्या शेतकऱ्यांना सद्यस्थितीमध्ये पेमेंट करता येत नाही. त्या शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी थोडा विलंब करावा लागणार म्हणजे त्याला थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण या शेतकऱ्यांचा ज्यावेळी महावितरणकडून अर्ज तपासणी केला जाईल आणि तपासल्यानंतरच तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पर्याय दिला जाईल आणि पर्याय दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर याचा एस-एम-एस देखील पाठवला जाईल आणि हा एस-एम-एस आल्यावरच आपल्याला नव्याने पेमेंट करता येईल. परंतु सद्यस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय उपलब्ध दाखवत आहे, त्यांचे पेमेंट होऊ शकते. परंतु ज्यांना या पद्धतीचा एरर येतोय, त्यांचे पेमेंट सध्या होणं शक्य नाहीये, हे लक्षात असू द्या. तर चला एक छोटंसं अपडेट आपल्यासाठी देणं महत्त्वाचं होतं. त्या शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय आलेला आहे आणि पेमेंट करण्यासाठी अडचणीत होत्या. त्यांनी आता आपलं पेमेंट करून घ्या. साईट व्यवस्थित सुरू झालेली आहे. तर चला एक छोटंसं अपडेट महत्त्वाचं आपल्यासाठी देणं आवश्यक होतं. पण ही माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलो. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणारं प्रत्येक शासकीय योजनेचं अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहील. चला धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉइंट सोबत.